अभिनेत्री गिरिजा ओक रातोरात प्रकाश झोतात आली. नेटकरी तिला नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर अशी होती गिरिजा ओकची अवस्था. घ्यावी लागली होती थेरपी. अभिनेत्री गिरिजा ओक तिच्या खाजगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गिरिजा लहान असतानाच तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता आणि त्याचा परिणाम तिच्या मनावर अगदी खोलवर झाला होता. निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक अनेकांची नॅशनल क्रश बनली. गिरिजा लवकरच परफेक्ट फॅमिली या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही सिरीज फॅमिली थेरपीवर आधारित आहे. गिरिजासाठी हा विषय खूप जवळचा आणि ओळखीचा होता, कारण किशोरावस्थेपासून तिने थेरपीचा आधार घेतला आहे. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तिला थेरपीचा आधार घ्यावा लागला होता. गिरिजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. पालकांच्या घटस्फोटाचा तिच्यावर काय परिणाम झाला, कसा परिणाम झाला याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने व्यक्त झाली. गिरिजा म्हणाली, मी एका विभक्त कुटुंबातून आले आहे. मी लहान असतानाच आई वडील वेगळे झाले. मी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थेरपी घेतली नव्हती, तर मी ज्या लक्षणांचा सामना करत होते त्यावर उपचार शोधण्यासाठी ती थेरपी होती. माझ्यात नेमकं काय चुकतंय हे पाहण्यासाठी आधी मी फॅमिली डॉक्टरकडे गेले. माझ्यात काहीतरी चुकतंय हे नक्की, पण ते शारीरिकदृष्ट्या नव्हतं. मला मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं. मी 17 वर्षांची असताना पहिल्यांदा थेरपी घेतली. थेरपी ही माझ्यासाठी एक आंतरिक प्रक्रिया आहे, परंतु जर मी पुन्हा मागे जाऊन त्यात माझ्या पालकांनाही सोबत आणू शकले तर मी ते आवर्जून करेन, कारण त्यामुळे त्यांच्यासाठीही खूप मोठा फरक पडला असता. जेव्हा कुटुंब विभक्त होतं ना, तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात ज्या खरोखरच आपण एवढ्या लवकर सोडवू शकत नाही. त्यावर कोणतेही सोपे उपाय नाही. त्यांच्यात एक खूप अपराधीपणाची भावना होती. वैयक्तिकरित्या मी स्वतःसाठी काय करावं आणि संपूर्ण कुटुंब म्हणून काय करावं यापैकी त्यांना एक निवडायचं होतं. त्यावेळी माझ्या मनात मात्र खूप प्रश्न होते. अशा शब्दात ती पुढे व्यक्त झाली. आजही थेरपीमुळे अनेक मदत होत असते आणि ही मदत आणि या मदतीचा कबुली जबाब गिरिजाने दिलाय. कारण कुटुंबासमोर मोकळेपणे बोलणं हे नेहमी सोपं नसतं, असंही ती म्हणते. माझी आई कदाचित मला खूप चांगल्या प्रकारे ओळखते, म्हणून मी तिच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करू शकत नाही. जर ती माझ्यासाठी अनोळखी असती तर मी कदाचित तिच्याशी मोकळेपणे बोलू शकले असते. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मला मन मोकळं करावंसं वाटलं तेव्हा मी माझ्या थेरपिस्टकडे जाते. हे खूप जुनं नातं आहे आणि ते फक्त एकाच थेरपिस्टची नाही. मी पुन्हा त्याच व्यक्तीकडे जाऊ शकत नव्हते, म्हणून मी गेल्या काही वर्षात थेरपिस्ट बदलले. पण माझ्यासाठी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, असंही गिरिजाने स्पष्ट केलं. अभिनेत्री गिरिजा ओक रातोरात प्रकाश झोतात आली. नेटकरी तिला नॅशनल क्रश म्हणू लागले आहे. गिरिजा ओकचा खळबळजनक खुलासा, 1 तासाचे किती घेणार? त्याने माझा रेट विचारला आणि प्रसिद्धीचा तोटाही असल्याचं तिनं म्हटलंय. सोशल मीडियावर तिला आक्षेपार्ह मेसेज येऊ लागले. त्यात काहींनी तिला रेटही विचारला. गिरिजाने याविषयीचा खुलासा केला. मला आजवर कधी एवढे DMs आले नव्हते. त्यातही 2 प्रकार होते. त्या व्यक्तीचा आदर करावा की तिला सेक्शुअलाइज करावं. लोक तुम्हाला कशा पद्धतीनं बघतात हे पाहणं सुद्धा खूप रंजक असतं. परंतु सुदैवाने संपूर्ण कुटुंब या इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांना एक काही वेगळं वाटत नसल्याचं समाधान तिने व्यक्त केलं. माझ्या कुटुंबातील अनेक जण या इंडस्ट्रीत काम करतायत, त्यामुळे त्यांना अशा विचित्र कमेंट्सबद्दल किंवा व्हायरल बातम्यांबद्दल काही नवीन वाटलं नाही. कोणाच्याही भावना दुखावल्या नाही. उलट प्रत्येकाला तो ट्रेंड मजेशीर वाटला. माझ्या मुलाने जेव्हा याविषयी विचारलं तेव्हा मी त्यालाही समजावून सांगितलं की अशा गोष्टींमध्ये काही लॉजिक नसतं. ही फक्त एक लाट असते. पण नॅशनल क्रश ह्या टॅगवर मला हसू येतं, कारण त्याने काहीच बदलणार नाहीये. मला काही कामाचे ऑफर्स अधिक येणार नाहीये. प्रसिद्धीसोबतच गिरिजाला
काही नकारात्मक गोष्टींचाही त्रास सहन करावा लागला. अनेकांनी तिचे फोटो मॉर्फ केले. AIचा वापर करून तिचे फोटो मॉर्फ करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर पसरवले जाऊ लागले. याविषयी ती पुढे म्हणाली की काही फोटोंमध्ये माझे कपडे गायब होते, काही व्हिडिओमध्ये मी काही विचित्र करताना दिसते आणि या गोष्टी इंटरनेटवर कायम राहणार आहे. प्रत्येकाला माहीत आहे की हे सर्व एडिट केले. माझ्या मुलालाही समजेल, पण जेव्हा तो बघेल तेव्हा एका क्षणासाठी का होईना तो विचार करेल. मी पडद्यावर इंटिमेट सीन्स करणं, माझे फोटो किंवा व्हिडिओ असे मॉर्फ करणं यात फरक आहे. मी कोणत्या गोष्टी निवडते आणि माझ्या परवानगीशिवाय ते केलं जातं यात फरक आहे. जर मला एखाद्याचा हात पकडायचा असेल तर त्याचा अर्थ असा नाही आहे की कोणीही माझा हात पकडू शकतं. याबद्दल काहीच न म्हणणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याविषयी मोकळेपणाने व्यक्त झाले. सोशल मीडियावर काही हादरवणारे DMs आल्याने त्याचा खुलासा गिरिजाने केला. एक जण मला म्हणाला, मी तुझ्यासाठी काही करू शकतो, तू मला फक्त एक संधी दे. एकाने तर माझा रेट सुद्धा विचारला. 1 तास घालवण्याची किंमत काय आहे, असे असंख्य मेसेजेस होते. जर याच लोकांनी मला खऱ्या आयुष्यात पाहिलं तर ते मानवर करून बघणारही नाहीत. पडद्याआड लोक काहीही बोलतात, तुमच्याच समोर ते प्रेमाने आणि आदराने वागतात. एकंदरीत हा एक विचित्र झोन आहे. या व्हर्च्युअल स्पेसला किती गांभीर्यानं घ्यावं यावर मोठा वाद होऊ शकतो, असं मत गिरिजाने म्हटले. गिरिजाने मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. 2010च्या लज्जा या मालिकेतील मानसी भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. या भूमिकेत तिने शहरी जीवनातील संघर्ष करणाऱ्या तरुणीचे आकर्षक चित्रण केले. तिची साधी आणि आकर्षक छबी तरुणाईला भर घालते आणि ही भूमिका तिच्या करिअरमधली सगळ्यात लोकप्रिय होती. गिरिजाचे शिक्षण, बायोटेक्नॉलॉजीची पदवी, अभिनयाची सुरुवात. गिरिजा यांनी मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली. अनेकांना वाटते की ती फक्त एक अभिनेत्री आहे, पण तिच्या शिक्षणामुळे ती विज्ञान क्षेत्रातही रस घेते. अभिनयापूर्वी त्यांनी जाहिराती, थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला. 15 वर्षाच्या वयातच गिरिजा यांनी आमिर खानच्या तारे जमीन पर जबी ही भूमिका साकारली, जी बालकलाकार म्हणून तिचा डेब्यू होता. हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. 2004 मध्ये रिलीज झालेल्या मराठी चित्रपट मानिनीमध्ये शालिनी ही भूमिका साकारून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. हा चित्रपट फारसा प्रसिद्ध झाला नाही, पण यातून तिची बालकलाकार म्हणूनची क्षमता दिसून आली. अनेक चाहत्यांना तिचा पहिला चित्रपट गोष्ट छोटी डोंगरेवाडी असा वाटतो, पण मानिनी हा खरा डेब्यू होता. 2018 मध्ये नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित क्वार्टर ही शॉर्ट फिल्म 71व्या कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर झाली. गिरिजा यांनी अश्विनी रणडे ही भूमिका साकारली, जी पहिली भारतीय शॉर्ट फिल्म अशी मानली जाते, जिचा पोस्टर आणि ट्रेलर भारतीय पत्रकार आणि चित्रपटसृष्टीच्या व्यक्तींच्या उपस्थितीत लॉन्च झाला. आणि ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. युरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड्स क्वार्टर्ससाठी गिरिजा यांना 2018 मध्ये युरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड्समध्ये बेस्ट ॲक्ट्रेस हा पुरस्कार मिळाला. तसेच मॅव्हेरिक मूव्ही अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल ॲक्ट्रेससाठी नामांकनही मिळाले. आणि हे तिचे आंतरराष्ट्रीय ओळखीचे प्रमाण आहे. अभिनय सुरू करण्यापूर्वी गिरिजा यांनी लोकप्रिय सिंगिंग स्टार गायन स्पर्धेत सहभाग घेतला. फायनलपर्यंत पोहोचल्या. तिचा गाण्यांवरचा छंद तिच्या बालपणापासूनचाच आहे, पण तिने हा छंद अभिनयाच्या मागे ठेवला, ज्यामुळे चाहत्यांना याची कल्पना आहे. 2009 मध्ये सोनी टीव्हीवरील CID मालिकेच्या एका एपिसोडमध्ये सपना ही भूमिका साकारली आणि ही तिची हिंदी टीव्हीवरील छोटीशी पण लक्षवेधी भूमिका होती, जी क्राईम ड्रामा शैलीत होती आणि तिच्या बहुआयामी अभिनयाची झलक होती. 2023 मध्ये रिलीज झालेल्या द वॅक्सिन वॉरमध्ये डॉक्टर निवेदिता पुत्र ही भूमिका त्यांनी साकारली, जी कोविड-19 लसीच्या विकासावर चित्रपट आहे. ही भूमिका तिच्या विज्ञान शिक्षणाशी जोडली आहे आणि तिने यासाठी वैद्यकीय संशोधन केले, जे तिच्या तयारीचे पुरावे आहे.
2018मध्ये सोनी एंटरटेनमध्ये पडद्यावरील लेडीज स्पेशल सीझन 2 मध्ये मेघना निकाडे ही प्रमुख भूमिका साकारली आणि या मालिकेत महिलांच्या दैनंदिन संघर्षाचे चित्रण करणारी ही भूमिका तिच्या सोशल मेसेज देणाऱ्या अभिनयाचे उदाहरण आहे, जी फार चर्चेत राहिली नाही. गिरीजाने विविध NGO आणि ट्रस्टला दान दिले, पण त्याची रक्कम कधीच जाहीर केली नाही. तिचे हे सामाजिक कार्य गुप्तपणे करते, जसे की शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील मदत, जे तिच्या बायोटेक्नॉलॉजी पार्श्वभूमीशी जोडले आहे. गिरीजा यांचे वडील गिरीश ओक हे मराठी अभिनेते, आई फार्मासिस्ट आहे. पती सुहृद गोडबोले दिग्दर्शक, सासरे श्रीरंग गोडबोले लेखक निर्माते आणि ननंद मृण्मयी गोडबोले अभिनेत्री. ही फॅमिली इन फिल्म ही गोष्ट तिच्या करिअरला मजबूती देते, पण तिने स्वतःच्या मेहनतीने यश मिळवलं. 2011मध्ये लग्न झालेल्या गिरीजाला 2013मध्ये कबीर नावाचा मुलगा झाला. ते कुटुंबाला प्राधान्य देते आणि सोशल मीडियावर वैयक्तिक जीवन फार उघड करत नाही. अभिनय आणि मातृत्व यांचा समतोल साधण्यासाठी ती योग्य वाचन करते आणि हे तिच्या शांत स्वभावाचे गमक आहे.